फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर आज आहे दुसरा दिवस। तर आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही पुन्हा मंदिरामध्ये जाणार आहोत देवीची ओटी भरायला। तर कालचा प्रोग्राम होता ते घागर आणतात मळगंगा मातेची तो, आणि आज यात्रेचा दिवस आहे। तर चला, आता मी तर रेडी झालेली आहे, बाकी अजून एक एक रेडी होत आहेत। तर सगळे रेडी झाल्यावरती आपण भेटूच निघताना। तर मी आता मस्त इथे फोटोज आणि व्हिडिओ काढते। तर आणि पुढे आम्ही कुठे जातोय, काय करतोय हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, तुम्ही सुद्धा बघा। तर चला, स्टे ट्यून। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग बाई। ए, तुझं नाव सांग। विहान। विहान? हा। मी कोण आहे रे? हाऊ। नशीब, मगासपासून दीदी बोलतोय ना। बरं, मी काय म्हणते ऐक ना, तू शिकून आलास का? काय? जे झोपेत बडबडत होता ना, मला शिकवलंच नाही। हा? मला काय नाही शिकवलं? काय नाही शिकवलं तुला? मला काय माहिती काय नाही शिकवलं। परी, परी बाय कर। काय बघायला चालली तू? बेबी अम्मा ना, जिने तुला बमने मारलं होतं। हा ना, ही बघ, ती बेबी अम्मा, ती बघ, दिसली का? जिने तुला मारलं होतं बमने। काही दुसरी बेबी अम्मा आहे? कोण आहे? आता या दोघांना बाळ होणार आहे। या दोघांना बेबी होणार आहे? वा। तो बघ विहू दादा बघ कसा बिंदास गेलाय। तू जाणार परी? नाही। का ग? काय नाही करणार। जा ना। हा? ए डरपक, मला काल बोलत होती ना माऊ इथे घाबरली होती, माऊ हे करत होती। आता जा, स्वतः का घाबरते? जा जा। काय बोलतोय विहू? काय भरणार आहे? पाय भरणार नाही, स्वतः घातलेत बूट, तिने नाही घातले। घातले असते तर वांग केलं असतं। काय केलं असतं? वांग। वांग? कसलं वांग? ते अम्माने तुला हे केलं होतं ना। तिचे पाय बघा पप्पा, म्हणून मी घेऊन नाही गेले तिला। आरामात बघू बघू पप्पा, बाजूला थोडस। हा, कर, टच कर परी। वाव, इकडे बघ, इकडे बघ, टच कर। इकडे बघून टच कर ग, फोटो काढतेय माऊ तुझा। मारू नका। नाही लात मारी। जुन्यांना नाही मारत। जुन्यांना मारती, नवीन। काय बोलतोय? जुन्यांना नाही मारती। हा, तुला ते नाही केलं होतं, असं केलं होतं ना। कसं केलं होतं परी? कसं केलं होतं? असं असं केलं होतं? जा ना मग तिच्याकडे, जा जा ना। मी जाऊ शकतो, माझा फ्रेंड आहे। मग जा, तू जा। ते बघ दादा गेला, जा आता तू जा। तिला उचला। वाव परू, परी इकडे बघ। धर धर, पकड। ते बघ पप्पी घेते परी तुझं। परीला तर इथे खूप मज्जा येते। तिला लास्ट टाइमची तिची बेबी हम्मा दिसली, जिने तिला मारलं होतं, सो तिला तिच्याकडेच जायचं होतं। परी, ए परी, किती उचलायचे? 4? शेंबडे, एवढ्याची तुम्ही फक्त 4च उचलायचे? आजीने सांगितलं कांदे आणायला मला। ए ए ए हिरोईन, काढते लगेच, चल। मागच्या वेळेस तर आम्ही तुम्हाला दाखवलं होतं इथे काय काय आहे ते, त्याच्यामुळे मी आता काही तुम्हाला दाखवत बसत नाही आहे। आता यांची मी रेडी होण्याची वाट बघते। दीदीची आंघोळ तर झाली आहे तशी, फक्त मम्मी राहिली आता, आणि पप्पा रेडी व्हायचे बाकी आहेत। सो चला, आता यांच्यासोबत मी थोडा वेळ खेळते। कधीच यांचं चालू आहे माझ्याशी खेळणं, माझ्याशी खेळणं। मग बघ केवढे सारे झाडं आहेत। तर आता मी यांच्याशी थोडा वेळ खेळते आणि मग पुन्हा भेटते। परी सापडली। परी सापडली। कुठे आहे दादा? दादा कुठे लपून बसलाय? दादा सापडतच नाही बरं।
अरे हा खरंच कुठेतरी जाऊन लपलाय, घरात तर नाही लपला. आउट, तू आउट. आता काय करणार आता? अरे मी शोधलं तुला, तू आउट झालास. हा, आता मारेल. मी काय म्हणते ऐक ना, मी काय म्हणते, काय? ए विहान कितवीला आहेस तू? मी हा पहिला LKG ला होतो, तेव्हाच्या क्लास मध्ये गेलो. वरच्या क्लासमध्ये म्हणजे आता कुठल्या स्टँडर्डला आहेस? सिनियर. सिनियर KG. हा, इंग्लिश मीडियम. हा इंग्लिश मीडियम मध्ये आहे. हा, बोर्ड कुठला आहे तुझा? बोर्ड ब्लॅक. मुला बोर्ड कुठला आहे म्हणजे तुझा CBSE बोर्ड आहे, परत स्टेट बोर्ड आहे, कुठला बोर्ड आहे असं विचारलं रे मी. स्टेट बोर्ड. स्टेट बोर्ड आहे. हा, मग मला काय सांगतो ब्लॅक बोर्ड आहे? सगळ्यांचं ब्लॅक बोर्ड असतं माहिती आहे मला. आमचा पण आहे. तुला काय वाटलं मी व्हाईट बोर्ड विचारते? हा, आमचा स्टेट बोर्ड. मी काय म्हणते, तू आता माऊला काय बोलला होता? माऊ कशी दिसते? दादा नाही, माऊ कशी दिसते बोललेला? घाण. घाण दिसते शाण्या. हा, आता कोण बोललो होतं माऊ हिरोईन दिसते? हिरोईन तर थोडी दिसते. अरे वा, असं. हा, कशी दिसते? लय हिरोईन दिसते. लय हिरोईन दिसते. आणि कुत्रे घाण दिसतात. हा, कुत्रे घाण दिसतात. कुत्रे घाण दिसतात. हा. अच्छा, म्हणजे मी कुत्रा आहे नाही, मग? तिकडचं. तर आम्ही आता आलेलो आहोत भाऊ नानांच्या घरी. भाऊ नानांची पूजा चालू आहे आणि जाऊबाई जोरात इकडून येत आहेत. तर आता इथे थोडा वेळ म्हणजे अगदी थोडा वेळ थांबणार आहे. परत पुढचा एक स्टॉप घ्यायचा आहे, तर तिथे आपण परत भेटूया. तर पप्पा इथे आता परत आलेत दरवेळेस प्रमाणे लिंबू जमा करायला. सापडले का पप्पा लिंबू? एकच. हे काय, पप्पांना एकच लिंबू सापडलं. लिंबू सगळे कोवळे आहेत अजून, म्हणजे हे काय कच्चेच आहेत. खाली पडलेले पण दिसत नाही आहेत. परी लागेल हाताला. तू काय लिंबू तोडायला आली? हे काटा लागन, काटा लागन. काटा लागेल परी हाताला, मग परत रडत बसशील. इथले घेऊ का? चप्पल चप्पल केले का परी जमा? स्लीपरच आणायला पाहिजे होती आणखी. थांब थांब थांब. हो, घे घे. आपण घे. मला नाही आधी, तू तुझ्यासाठी घेतलं, तुझ्या खिशात भर मग. त्याचं लिंबू सरबत कर आणि पी. ए बाई, मला घरी गेल्यावर तेच बोलेल ती. काम चालूच राहते. ऐकलं का गं? केलं. नाही 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 नाही. अहो नाही, अहो एकच वेळ. सांग कोण आहे? तर आता आम्ही आलोय आमच्या मेन हक्काच्या घरामध्ये. तर इथे हे गावचे नाना, तानाजी नाना हे. आणि जयश्री ही जोडी राहते. त्याचबरोबर त्यांचा सुमित आणि दुसरा तो ऑलरेडी चेहरा जवळ. गणेश आहे, तो झोपलाय. तर आता आम्ही आलो. आता जास्त वेळ थांबणार नाही, एक 10 मिनिटच थांबणार आणि लगेच निघणार. मग परत आम्ही कुठे जाऊ ते तुम्हाला दाखवू. तर आता आम्ही चाललोय इथे नानांच्या इथे नारळाचं झाड लावायला. खरं तर हा देवीच्या घटाच्या इथला नारळ आहे आणि तो खूप वाढला होता. सो आता आम्ही इथे गावी घेऊन आलो आहे, कारण गावी खूप जागा असते म्हणून. तर आता आम्ही तो लावायला चाललो आहे. कुठला? भुईमुग. भुईमुग. हा, भुईमुगाची शेंगा माहिती आहे हा ना? हा हा हा, हा हा. अच्छा पप्पा, ही कसली शेती हो? ही मका आहे. अच्छा, मका. आणि इथे आता नाना लावतायत नारळाचं झाड. हे खत टाकायचं.
तर अशा प्रकारे आपल्या इथे नारळाचं झाड लावून झालंय. आता बघूया नेक्स्ट टाइम ते केवढं मोठं होतंय. जेव्हा येऊ, आता मी बी पुढच्या वर्षीच येऊ. ही इथे आहे विहीर. पप्पा किती जुनी आहे ही विहीर? हा, माझ्या अगोदरची. तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर? बापरे, म्हणजे केवढी जुनी विहीर आहे. लहानपणी इथे आम्ही आधी यायचो, पोहायला नाही, फक्त फिरायला. त्यानंतर आता मी तरी आज आली आहे इथे या साईडला. काय घेऊन आले पप्पा? कढीपत्ता, गावच्या झाडाचा कढीपत्ता. पप्पा गेल्यावर ना काही ना काहीतरी जमा करतातच झाडावरचं. तर आता इथे आम्ही आलोय मळगंगा मातेची ओटी भरायला. नारळ घे. नारळ, अगरबत्ती. परी, ए परी, मिळणार आहे तुला बघायला. आता आपण बाप्पा करूया. हा हा, टुटू हम्मा बघूया आधी. चल पाया पडूया. चल चल चल. मागे येऊ नको. हळद कुंकू आहे. तर आत्ता आमचं देवीचं दर्शन झालेलं आहे. मम्मीची ओटी भरून सुद्धा झालेली आहे आणि देव बनवायचे होते, सो ते सुद्धा झालंय. त्यांचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. तर आता आम्ही जात आहोत कुठे पप्पा? बेल्ल्याला. बेल्ल्याला. तर सो आता आम्ही तिकडे जातोय. तर तिथलं सुद्धा दर्शन आम्ही तुम्हाला दाखवतो. तर आम्ही बेल्लेला जाणार होतो, पण आमचं कॅन्सल झालं कारण ते खूपच लॉंग डिस्टन्सवर आहे. तर आता आम्ही ते मध्ये जेवायला थांबलो आहे. तर चला, मी तर काही जेवणार नाही आहे, पण पप्पा आणि ड्रायव्हर दादा जेवणार आहेत. तर नेक्स्ट आमचा काय प्रोग्राम आहे तर ते आम्ही तुम्हाला दाखवतो. इथे केवढ्या सगळ्या बकरी आल्यात, सगळ्या आपल्या लाईनीने आल्यात. बुद्धीने बोल. तर आता आपण आलेलो आहोत आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये. कालही आपण इथे येऊन गेलो होतो, जेव्हा इथे घागरी आणि पालखी घेऊन आले होते. पण आज निवांतमध्ये आम्ही दर्शन करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि देवी आईचं खूप छान दर्शन झालेलं आहे. आता पुढे आम्ही जाणार आहोत बैलगाड्यांची शर्यत बघायला. तर चला, आम्ही पण तुम्हाला दाखवतो.
आता आम्ही इथून निघालेलो आहोत. बैलगाड्यांची शर्यतसुद्धा बघितली, पण खरं तर वाईट वाटतं बिचाऱ्या बैलांचं, कारण एवढं भर उन्हामध्ये ते लोक पळतात. इथे माणसांचीच हालत बेकार होते, तर बिचाऱ्या मुक्या जनावरांची किती बेकार हालत होत असेल. पण असो, आता यात्रेचं आमचं सगळं बघून झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा मुंबईला निघालो आहे. तर रस्त्यामध्ये तुम्हाला दाखवूच आणि डिरेक्टली आता घरी गेल्यावरती भेटू. मम्मी इथे झोपली आहे. मम्मी तर आता पूर्णपणे थकली आहे बिचारी गरमीने, कारण इथे खूप हालत बेकार होते. मरणाचं ऊन आहे इथे. सकाळी छान वाटलं आणि संध्याकाळी छान वाटतंय, पण दुपारी कारच्या बाहेर पडलं का खूप उन्हाच्या झळा मारतात. त्याच्यामुळे आमची तर हालत खूप बेकार झालेली आहे. आणि आता मस्त एसीची हवा खातो आणि घरी गेल्यावरती तुम्हाला भेटतो. तर खूप सारी ट्रॅव्हलिंग करून झाल्यानंतर आम्ही पोचलो पलावामध्ये. आणि मम्मी आणि दीदीला खूप भूक लागली होती, कारण त्यांचा दिवसभर उपवास होता यात्रेचा. त्याच्यामुळे त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं आणि खूप थकलेही होते. त्यामुळे आम्ही घरी येऊन काही बनवलं नाही. सो आम्ही पलावाच्याच खालच्याच एका हॉटेलमध्ये डिनर करायला आलो. तिथे आल्यानंतर आम्ही नॉर्मल असं जेवण ऑर्डर केलं, पनीरची भाजी, रोटी आणि मम्मीसाठी दाल खिचडी, कारण मम्मीला रोटी खाता येत नाही म्हणून. सो आम्ही डिनर केलं आणि त्यानंतर पोचलो आम्ही आमच्या घरी. तर आत्ताच आम्ही डिनर करून आलेलो आहोत आणि आता आम्ही खूप थकलो आहे खरं तर. तर आता आम्ही आराम करतो आणि नेक्स्ट तुम्हाला रेसिपी किंवा व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला भेटूच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याआधीची व्हिडिओ कशी वाटली नक्की बघा दोन्ही व्हिडिओज. तर हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन ब्लॉग आणि रेसिपीज बघण्यासाठी चार्ल्स सुपर किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण आता पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.